अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर सर्वपक्षीय मोर्चा। कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विराजमान पूर्वीची माणिकगड सिमेंट तर आताची अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कणयुक्त डस्ट प्रदूषण होत असताना अगोदरच येथील आणि परिसरातील नागरिक शेतकरी त्रस्त आहेत। आता नव्याने यावर भर पडली आहे। माणिकगड कंपनीत विद्युत निर्मितीसाठी इतर राज्यातून अतिशय दुर्गंधीयुक्त कचरा विविध ट्रकच्या माध्यमातून येथे आणून ढुमणे लेआउट थुटरा रोडला लागून असलेल्या कंपनीच्या संरक्षण भिंतीजवळ साठवणूक केला जात आहे। घनकचऱ्याच्या दुर्गंधीमुळे जीव गुदमरतो। शहरात अतिशय उग्रवास पसरल्याने घरात राहणे, मोकळा श्वास घेणे कठीण होऊन बसले आहे। सदर समस्येविषयी कंपनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले। पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली, मात्र कंपनी प्रशासनातर्फे दरवेळी गोड गोड बोलून आश्वासनाची खैरात वाटण्यात आली। शहरवासियांच्या भावनांना केराची टोपली दाखवत कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत घनकचरा व्यवस्थापनासाठी समाधानकारक उपाययोजना करताना दिसून येत नाही। या ठिकाणी दुर्गंधी असह्य झाल्या अखेर नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि 21 जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चा थेट माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेट समोर धडकला। आंदोलनकर्ते कंपनीच्या आत जाण्याच्या प्रयत्नात असताना गेट बंद करून त्यांना रोखले। यावेळी कंपनी विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली। यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व घनकचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। माणिकगड सिमेंट कंपनी गडचांदुरात आहे। माणिकगड सिमेंट कंपनी गडचांदुरात आहे। गडचांदूर माणिकगड सिमेंट कंपनीत नाही याची आठवण करून देत कंपनी प्रशासन निगरगट्ट असल्याचे संतप्त आरोप यावेळी करण्यात आले। आजपर्यंत माणिकगड सिमेंट कंपनीवर बरेच मोर्चे निघाले, एकालाही आतमध्ये एंट्री देण्यात आली नव्हती। मात्र हा मोर्चा गडचांदूरच्या इतिहासात बहुतेक पहिलाच मोर्चा असेल ज्याला थेट कंपनीच्या आतपर्यंत एंट्री मिळाली, हे मात्र विशेष। पहले जनता क्या बोलती है वो सुनिए, क्योंकि 40 साल से हम देख रहे हैं कोई यहाँ सुनवाई नहीं। इसलिए पब्लिक की भावना क्या है, आपके माणिकगढ़ के प्रति कितनी आस्था है, कितने दुर्विचार है, वो पहले जनता की सुन लो, बाद में तुम आप बोलो क्या बोलना। आप क्या बोलेंगे, ये ऐसा होगा नहीं वैसा होगा नहीं, लेकिन आज से नहीं, प्लांट लग गया तब से जो चालू है दादागिरी माणिकगढ़ की, उसका जो पब्लिक को तकलीफ है वो पहले आप सुनो, बाद में आपको क्या बोलना है बोलो। ऐसा मेरा व्यक्तिगत मत है, बाकी किसको क्या बोलना है बोलो। आणि तो सगळे जमलेले आहे। कारण कसं आहे की इकडून बोलू कसं आहे की 1-2 महिन्यापासून जे वास येत आहे आपल्या परिसरामध्ये, कारण त्या वासीमुळे कसं काही परिसरातले छोटे मुलं आहे, वयोवृद्ध आहे, त्यांच्या आहे ना आरोग्याची इतकी मोठी हानी होत आहे त्यांच्या आरोग्याची, का त्याच्यामुळे कसा हा तीव्र जे लोकांचा जो रोग आले आहे आपल्या इथं कंपनीमध्ये। कारण कंपनी प्रशासनाने माझं स्वतःचं व्यक्तिगत मत असं आहे की जे वेस्ट कचरा आहे, जे डंप यार्ड आहे ते इथं ठेवायचेच नाही, यांनी ठेवायलाच नाही पाहिजे। कारण याच्यावर पर्याय मला वाटत नाही की याच्यावर पर्याय होईल म्हणून, कारण पर्याय का होणार, फोग मशीन होणार, सेंट मारणार, तर त्यांना काही पर्याय होत नाही। त्यांनी पर्याय व्यवस्था दुसरं काहीतरी करावं त्या कंपोस्टिंग आणि त्याच्या कचरा जाळासाठी, आणि हा कचरा नाही वापरावा असं माझं व्यक्तिगत मत आहे। या प्रशासनानं, माणिकगड प्रशासन यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे। सर्व जनसमुदाय आज आपण इतक्या वर्षापासून बघतोय की कंपनीचं प्रदूषण आहे, एवढ्या वर्षापासून सगळे जनता आज जर या परिसरात आपण जर कुठल्या फिजिशियनकडे जर गेलो तर ज्या दमा, एलर्जी, स्किन डिसीज ही जर बिमारी असेल आणि त्यांना जर विचारलं तर सगळे डॉक्टर राजूरकर काय जेवढे फिजिशियन आहेत ते म्हणतात की गडचांदूरचा जो पेशंट आहे त्याला जवळपास दमा, स्किन आजार याचे आजार आहे। पण हे सर्व होत असताना आता जो अलीकडे जो आपला कचरा प्रकल्प सुरू आहे, डंप यार्ड सुरू आहे, आणि त्याच्यामध्ये ती जी दुर्गंधी वाढलेली आहे, जर लिटरली बघा जाडेसाहेब तुम्हाला सुद्धा यापूर्वी सुद्धा काहीदा बोलणं झालं, या एरियातील लोक कसे राहतात, आपण याचा सुद्धा एक
एक माणुसकी आहे आणि विचार केला पाहिजे। आणि यापूर्वी सुद्धा विविध निवेदन देऊन सुद्धा आपण फक्त त्याला केलं स्प्रे मारू हे करू, पण हे तिथलं काही सोल्युशन होणार नाही, कारण की त्याच्यापासून निघणारं इन्फेक्शन आणि हे तर सर्व लोकांना त्या गोष्टीची झळ पोहोचणारच आहे। तर त्याच्यामुळे जो कायमस्वरूपी तोडगा काय करता येईल की जेणेकरून तिथल्या वासेच्या व्यतिरिक्त सुद्धा तिथला जो इथला पाचीरचा आलेला कचरा आणि त्याच्यामुळे होणारं इन्फेक्शन याच्यावर आपण विशेष प्रयत्न करून त्याला हे करावं की जेणेकरून म्हणजे त्याच्यावर तुम्ही पर्याय स्प्रे मारणे हे काही पर्याय होऊ शकणार नाही, तर त्याला डंप यार्डलाच जर कुठे हलवता असेल किंवा त्याच्यामध्ये काही वेगळी टेक्निक वापरून जे काही इन्फेक्शन होणार नाही याची काळजी आपण घ्यावी। आणि वस्ती येथे जवळ असताना सुद्धा आपण एवढा जवळ हा डंप यार्ड केला आहे, अतिशय चुकीचा आहे आणि याच्यावर आपण तोडगा काढावा। यापूर्वी सुद्धा विविध आंदोलन झाले, तर नेहमी काहीतरी करून थोडं काही करण्याचं भूमिका ही माणिकगड प्रशासनाची राहिली आहे, पण आता तीव्र भूमिका यामध्ये लोकांची आहे। जर आपण यावर जर तोडगा काढला नाही तर यापुढे पूर्ण गडचांदूर शहरातील लोक इथे येऊन या गेट समोर आंदोलन करील आणि कुठलेही प्रक्षोभक न करण्याचा आम्ही प्रयत्न करू। पण जर लोकांचा जर अनावर होत असेल, निश्चितच कंपनी प्रशासन याच्या दृष्टीतून आवश्यक आहे, आर्थिक सर्व दृष्टीतून, गावाच्या वाढीच्या दृष्टीतून, पण हे सर्व होत असताना माणसाचा जीवही तितका महत्त्वाचा आहे की जेणेकरून त्यांच्या जीवितावर हानी होईल असं होऊ नये। याकरता आमची सगळ्या गडचांदूर वासियांकडनं माणिकगड सिमेंट प्रशासनाला एक विनंती आहे असं म्हणता येईल की आपण याच्यावर जलद कारवाई करून याच्यावर जे काही तोडगा काढता येईल तो काढावा। मेंटेनेंस ज़्यादा खर्चा आएगा, उस टाइम पे भी कुछ साहब लोगों से बात हुई थी, लगभग 2 करोड़ का खर्चा है मेंटेनेंस का, इस तरीके से बता रहे थे।